विद्यार्थ्यांना नमस्कार. मागच्या प्रकरणात आपण बघितलं की कालिदास आणि नारद मुनी एका सभागृहात जातात, जिथं कालिदासांच्या काव्यनाटकाची चर्चा सुरू असते. पण चर्चेचं पर्यावसान शेवटी मारामारीत होतं आणि पोलिसांना बोलावण्यापर्यंत मजल जाते. त्यावेळेला दोघेही तिथून काढता पाय घेतात आणि नगराबाहेरील एका प्रशस्त बंगल्याजवळ येतात. तर इथे काय चाललंय ते पाहूया, असं नारद मुनी कालिदासाला म्हणतात आणि म्हणून हे दोघेही त्या बंगल्यामध्ये शिरतात. मनमोहन मुंदडा नावाच्या एका प्रसिद्ध शेटजींचा तो बंगला असतो आणि ते शेटजी कालिदास स्मारक समितीचे अध्यक्ष असतात. कालिदास नारद मुनींना विचारतो की या शेटजींनी शाकुंतल वाचलंय का? म्हणून ते माझं काव्य वाचून ते भारावून गेले आहेत का आणि म्हणून माझं स्मारक करायला ते तयार झाले आहेत का? त्यावेळेला नारद मुनी सांगतात की बाबा, या माणसानी काही तुझं शाकुंतल वगैरे वाचलेलं नाही आहे. त्यांना फक्त एकच वाचन करता येतं किंवा एकच गोष्ट त्यांच्या आयुष्यात त्यांना ठाऊक आहे आणि ती म्हणजे पैसा. केवळ लोकांच्या आग्रहास्तव ते या समितीचे अध्यक्ष झाले आहेत आणि लोकांनी देखील त्यांच्याकडनं मोठी देणगी मिळेल या आशेनं त्यांना या समितीचा अध्यक्ष केलेला आहे. तेव्हा तुझ्या साहित्याशी या माणसाचा काहीही संबंध नाही. तुझं स्मारक निर्माण करण्यासाठी, तुझं स्मारक उभं करण्यासाठी त्यांच्याकडनं पैसा मिळेल अशी आशा लोकांना वाटली, म्हणून त्यांनी त्यांना अध्यक्ष केलेलं आहे. तर हा शेटजी असा पैसा कुठून मिळवतो, इतका पैसा कुठून मिळवतो, कसा मिळवतो असं विचारल्यावर शेटजी सांगतात की नारद मुनी सांगतो की सोन्यापासनं दालचिनीपर्यंत कसलाही व्यापार हा सोन्यापासून दालचिनीपर्यंत कसलाही व्यापार हा शेटजी करतो आणि त्यानं त्या पैशाच्या बळावर भरपूर काळे धंदेही केलेले आहेत. आणि आता आपण शेटजींच्या दिवाणखान्यात जाणार आहोतच आणि त्याच्या खाली एक मोठं तळघर तुला बघायला मिळेल आणि त्या तळघरामध्ये काय आहे तर कालिदास म्हणतो, मग एवढे शेटजी श्रीमंत आहेत, धनिक आहेत, तर सोन्याचा मोठा साठा ठेवलेला असेल त्यांच्या तळघरामध्ये. तर नारद मुनी त्याला सांगतो की नाही, तसं काही नाही आहे. तर तिथं 25 कारकून आहेत आणि ते शेटजींच्या काळ्या पैशांचा हिशोब ठेवत असतात. तर हे काम तिथं तळघरामध्ये चाललेलं तुला पाहायला मिळेल. असं म्हणत म्हणत दोघेही शेटजींच्या दिवाणखान्यात जातात. दिवाणखान्यामध्ये एक मोठी खुर्ची असते मध्यभागी आणि त्या खुर्चीमध्ये सुटाबुटात एक गृहस्थ, गुबगुबीत गृहस्थ बसलेले असतात आणि ते गृहस्थ म्हणजेच मुंदडा शेटजी असावेत हे कालिदास ओळखतो. त्यांच्या दोन्ही बाजूंना 10-15 मंडळी खुर्च्यांवर बसलेली होती. त्या सर्वांचं खाणं पिणं चाललेलं असतं. ते पाहून कालिदास कुजबुजतो, वाट चुकलात तुम्ही मुनिराज, इथं सभा नाही आज. तर शेजारी 10-15 मंडळी खुर्च्यांवर बसलेली असतात आणि ते सगळे काही खात पित असतात आणि त्यावेळेला कालिदासाला वाटतं की नाही, इथं काही कालिदास स्मारक समितीबद्दल काही चर्चा होणार आहे किंवा हे ग्रस्त त्याचे अध्यक्ष असं काही चित्र दिसत नाही. इथं खाणं पिणं चाललं आहे, काहीतरी पार्टी बिर्टी चाललेली दिसते, लोक एन्जॉय करतायत, लोक पार्टी करतायत, तेव्हा इथं काही सभाबिभा नसावी. आणि त्यावेळेला नारद हसून म्हणतात की अरे, आजकाल या आधुनिक सभा संमेलनांमध्ये खाणं पिणं सगळ्यात आधी होतं, त्याला जास्त महत्त्व असतं. सभेत काय चाललं आहे, सभेत कोणत्या विषयावर चर्चा होती आहे याच्यापेक्षा सभेमध्ये खायला प्यायला काय मिळतं आहे इकडंच सगळ्यांचं जास्त लक्ष असतं. तर या कालिदास स्मारक समितीच्या सभासदांचं खाणं पिणं उरकलं. त्यांनी हात रुमालांनी आपली तोंडं पुसली आणि पुढची चर्चा करण्यासाठी सगळेजण सिद्ध झाले. मुंदडा शेटजी भाषण करायसाठी उठले आणि म्हणाले की तुम्हाला माहिती आहे की ही समिती आपण कशासाठी नेमलेली आहे. तर कालिदास नावाचा एक मोठा कवी आपल्या देशात होऊन गेला आणि कालिदास
हा मोठा कवी आहे असं सांगत असताना शेठजी आपला हात मोठा करतात. इतका मोठा, इतका मोठा, इतका भयंकर मोठा हा कवी होता. हे आपले दोन्ही हात उंच करून आणि दूर धरून श्रोत्यांना पटवण्याचा शेठजी प्रयत्न करतात आणि त्यांचं ते वागणं पाहून सगळ्यांना हसू फुटतं. मग शेठजी लोकांना गप्प बसवतात आणि सांगतात की अशा या कालिदासाविषयी मला फार 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 आदर आहे आणि त्याची सगळी पुस्तकं सोनेरी बाइंडिंग करून मी माझ्या कपाटात ठेवलेली आहेत. आणि त्यांनी आपल्या त्या देवाणखान्यात असलेल्या एका सुंदर कपाटाकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आणि ते सांगू लागले की अमेरिकेला गेलेले आमचे थोरले सुपुत्र परत येऊन उद्योगधंदा बघायला लागले. म्हणजे माझा मुलगा अमेरिकेत आहे आणि तो परत आला म्हणजे मी ही सगळी पुस्तकं वाचणार आहे, काशीहून शास्त्रांना बोलावून घेणार आहे आणि या सगळ्या पुस्तकांचं मी वाचन करणार आहे. तर सारांश काय, कालिदास हा फार मोठा कवी आहे, इतका मोठा, इतका भयंकर मोठा. ते ऐकून पुन्हा एकदा लोकांना हसू फुटतं. शेठजी म्हणतात की अनेक शहरांमध्ये या कवीचं स्मारक झालेलं आहे आणि आपल्या शहरातही हे स्मारक व्हायलाच हवं. आज आपण कशासाठी एकत्र जमलेलो आहोत, तर हे स्मारक कोणत्या तऱ्हेचं असावं, कशा पद्धतीचं असावं ते आपण सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे. तर त्यावेळेला एक मध्यम वयाचा मनुष्य उभा राहिला त्या सभेतला आणि म्हणाला की आपण आधी पैसे किती जमवू शकतो ते ठरवूया आणि मग त्यावर अवलंबून कशा प्रकारचं स्मारक करायचं आहे ते ठरवूया. त्यावेळेला एका धष्टपुष्ट माणसानं त्या माणसाच्या कोटाची बाही ओढली आणि सांगितलं की मुकाट्यानं खाली बसा, कारण तो मनुष्य म्हणजे एक मास्तर असतो, एक शिक्षक असतो आणि त्याला फारसे पैसे देणं शक्य नसतं. आणि तिथे सभेत जमलेल्या सगळ्या लोकांची अशी एक समजूत असते की शेठजीच सगळा खर्च करणार आहे स्मारकाचा, त्यामुळे पैशाची गोष्ट तुम्ही काढू नका असं म्हणत शेजारचा तो धष्टपुष्ट माणूस त्या माणसाला खाली बसवतो. कालिदास नारद मुनींना विचारतो की हा गलेलठ्ठ मनुष्य कोण आहे, हा धष्टपुष्ट माणूस कोण आहे. त्यावेळेला नारद उत्तरतात की तो इथल्या पैलवानांचा पुढारी आहे, त्याचं नाव बारीकराव तथा गुंडाप्पा तथा काकासाहेब, इथले जे पैलवान आहेत त्यांचा तो पुढारी आहे. शेठजींच्या उजव्या हाताकडल्या पहिल्या खुर्चीवर बसलेल्या एक स्थूल बाई हळूहळू उठून बोलू लागल्या. तर तिथं एक पैलवान असतो, एक मास्तर असतात, एक बाई असते आणि ती बाई उभी राहते आणि ती म्हणते की तुम्ही म्हणताय शेठजी, तुम्ही म्हणताय की कशा पद्धतीचं किंवा कोणत्या तऱ्हेचं स्मारक करायचं, तर मी एक सूचना करीन की एक अनाथाश्रम काढावा आणि कालिदासाचं स्मारक म्हणून त्या अनाथाश्रमाला नाव द्यावं. हे ऐकताच लोकांना खूप आश्चर्य वाटतं आणि ही स्त्री कोण आहे अशी कालिदास चौकशी करतो. तेव्हा नारद मुनी सांगतात की इथल्या एका श्रीमंत माणसाची ती सून आहे आणि एका व्यसनी संस्थानिकाची ती बायको आहे. खाजगी कारभारी होता तो, एका व्यसनी संस्थानिकाचा खाजगी कारभारी होता एक श्रीमंत माणूस आणि त्याची ती सून आहे. तर ही स्त्री म्हणते, या स्त्रीचं नाव असतं शारदा देवी आणि ती म्हणते की अनाथाश्रमांची आज फार गरज भासते आहे आपल्या समाजाला आणि या अनाथाश्रमाची व्यवस्था केली गेली पाहिजे. जर कालिदासाच्या नाटकामध्येच ती कालिदासाचाच संदर्भ याबाबतीत देते. ती म्हणते कालिदासाच्या नाटकामध्ये शाकुंतलमध्ये जर शकुंतलेला दुष्यंत राजाला ती खुणेची अंगठी मिळाली नसती तर शकुंतला आणि तिचा मुलगा हे दोघंही अनाथ झाले असते. तेव्हा कुठेतरी कालिदासानंही आपल्या नाटकामध्ये या अनाथाश्रमाची गरज आहे असं दाखवून दिलेलं आहे आणि त्यासाठी अनाथाश्रम एक बांधावा आपल्या गावामध्ये आणि त्या अनाथाश्रमाला कालिदासाचं नाव दिलं जावं. ते ऐकताच त्या सभेतले आणखीन एक उंच धिप्पाड ग्रहस्थ जे एखादे लष्करी अधिकारी होते ते उभे राहिले. भरदार चेहरा आणि रुबाबदार पोशाख असलेला हा माणूस आपण स्वतः एक सूचना करतो. तो म्हणतो की कालिदास मॅटर्निटी होम किंवा कालिदास
अन्नपूर्णागृह किंवा कालिदास मिलिटरी स्कूल अशा नावाच्या संस्था काढून त्यांना कालिदासाचं नाव द्यावं आणि म्हणजे कालिदासाचं स्मारक केल्यासारखं होईल. तर ही सूचना ऐकून मास्तरांना खूप विचित्र वाटतं आणि ते म्हणतात की प्रसूतिगृह ही गरिबांची आजकालची निकडीची गरज आहे. फ्री मॅटर्निटी होम हे आजकाल गरिबांना हवं आहे. गरिबांना प्रसूतीचा खर्च आजच्या काळात झेपत नाही, पण म्हणून ते कालिदासाच्या नावाखाली काढणं हे काहीतरी चुकीचं होईल. आणि हे ऐकताच ते लष्करी अधिकारी गडगडाटी हास्य करतात आणि म्हणतात, शाळेत तुम्ही काय हेच शिकवलं का मास्तर? कालिदासानं कुमारसंभव म्हणून एक पुस्तक लिहिलं आहे, याचा पत्ता तरी आहे का तुम्हाला? तेव्हा कुमारसंभव नावाचं एक पुस्तक कालिदासानं लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये हाच मुद्दा आलेला आहे की गरिबांच्या मुलांना त्यांचा जो जन्म आहे त्यासाठी फार खर्च येता कामा नये. कुमारी संभव मॅटर्निटी होम आहे, कुमारी संभव होईल. कालिदासानं कुमारसंभव लिहिलेला आहे, एवढाच फरक आहे. आणि हे असं वाक्य उद्गारून हे लष्करी अधिकारी असणारे ग्रस्त आपल्याच या विनोदावर खुश होऊन खदाखदा हसायला लागले. त्या पैलवानाने देखील या लष्करी अधिकाऱ्याच्या हसण्यामध्ये त्यांना तिमजली हसत साथ दिली. तर असा हा सगळा सावळा गोंधळ या ठिकाणी चाललेला होता. मास्तरांना वाटलं काय चाललं आहे हे, कालिदास हा कोण होता आणि इथे त्याचं स्मारक म्हणून कशा प्रकारच्या इमारती बांधण्याची चर्चा चाललेली आहे. नशीब कोणीतरी मला कालिदासाच्या स्मारकादाखल नगराध्यक्ष पोटभरे यांच्या घराण्याचा इतिहास तयार करायला सांगितला नाही. तर कालिदासानं रघुवंश लिहिलेला आहे, रामाची वंशावळ लिहिलेली आहे, म्हणून इथल्या एखाद्या अध्यक्षाच्या घराण्याची वंशावळ लिहायची वेळ माझ्यावर आली नाही, हे माझं नशीब असं मनातल्या मनात म्हणत मास्तर चिमणी एवढं तोंड करून खाली बसले. अशा अनेक सूचना सभेसमोर येत होत्या. कालिदासाच्या स्मारकासंबंधी अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. तेवढ्यात मध्येच शेठजींनी घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाले की मला आता एका वार्षिक सभेला जायचं आहे. आमच्या न्यू सिगारेट कंपनीची वार्षिक सभा आहे आणि आता पुरे झाली चर्चा. 5 मिनिटात सभेचं काम आटपूया आणि बाहेर पडूया. त्यावेळेला बाकीचे लोक काही बोलले नाहीत. शेठजींच्या चेहऱ्याकडे टकामका पाहत बसून राहिले. त्यावेळेला शेठजी म्हणाले, काय बाकीचा विचार तुम्ही मंडळी सावकाश करा, आधी माझा आकडा घ्या. माझा आकडा 501. मी 501 रुपये द्यायला तयार आहे आणि बाकीची माणसं किती देतात ते बघा. तर लोकांनी कोणी ₹1,00,000 द्यायची तयारी दाखवली, कोणी नाही सॉरी. तर शेठजींनी सांगितलं की मी 501 रुपये द्यायला मी तयार आहे. हे ऐकताच सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले, कारण लोकांचा असा समज होता की मुंदडा शेठजी स्वतः सगळा स्मारकाचा खर्च उचलतील आणि शेठजी तर म्हणतात फक्त 500 रुपये, 501 रुपये. धीर गोळा करून मास्तर हळूहळू शेठजींना म्हणाले की शेठजी, कालिदासाचं स्मारक उभं करायचं म्हणजे निदान ₹1,00,000 तरी लागतील आणि तुम्ही 501 रुपयांची देणगी देतो म्हणताय, निदान 5,000 रुपये तरी देतो म्हणा. आणि त्यावेळेस शेठजी एकदम चिडतात, उसळतात आणि म्हणतात, मास्तर पैसे काय झाडाला लागतात? तुमचं ठीक आहे, तुम्हाला काही इन्कम टॅक्स भरावा लागत नाही, पण आम्हाला सरकारी कर भरावे लागतात. सगळे सरकारी कर आम्हाला कापून काढतात, तेव्हा आम्ही काय देणगी देणार 5,000ची? त्यांच्याच बोलण्याची री ओढत शारदादेवी म्हणतात की शेठजी, या कुळ कायद्यामुळे आमचंही उत्पन्न इतकं कमी झालं आहे की काय बोलावं. शारदादेवींच्या बोलण्याचं बोट पकडून
शमशेर बहादर असणारे लष्करी अधिकारी म्हणतात की अहो, आमचीही हीच गती आहे, आम्हाला आमचं पेन्शनच पुरत नाही. बाजारात एक ब्रँडीची बाटली आणायची म्हटली तरी किती भाव पडतो. आणि आपण काय बोलून गेलो ते लक्षात येताच जीभ चावत लष्करी अधिकारी पुन्हा गप्प बसतात. या सगळ्यांचा हा नन्नाचा पाढा ऐकून बारीकराव तथा गुंडाप्पा तथा पैलवान तथा काकासाहेब डुलत डुलत उठतात आणि म्हणतात, पैशाची कसली फिकीर करताय तुम्ही लोक? ₹1,00,000 मी एकटा जमवून देईन. सगळी मंडळी शेटजींसकट त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात आणि म्हणतात, अरे तुला वेड लागलं नाही ना? तेव्हा गुंडाप्पा म्हणतो, अहो तुम्ही कालिदासाचं स्मारक करा, नाहीतर त्याच्या बापाचं स्मारक करा. मी 2 कुस्त्यांची मैदानं मारून येतो आणि ₹1,00,000 कमवून आणतो. हे सगळं पाहत उभा असलेला कालिदास वैतागून जातो आणि नारदांचा हात धरून तो त्यांना बाहेर ओढून नेतो आणि म्हणतो, चला मुनिराज, लवकर चला. कुठं? परत स्वर्गात. म्हणजे नव्या नाटकाची सामुग्री मिळाली तुला? मी स्वर्गात परत जातोय, तो नाटक लिहायला नाही. तर मग कशासाठी स्वर्गात परत चाललायस? तर इथे कालिदासाला पृथ्वी तलावर एक नाटक त्याला लिहायचं असतं आणि नवीन नाटक शाकुंतल झालं, मेघदूत झालं, विक्रमोर्वशीय झालं, कुमारसंभव झालं, रघुवंश झालं. आणखीन एखादं नवं नाटक लिहिण्यासाठी काहीतरी गोष्ट आपल्याला या पृथ्वी तलावर मिळेल अशी कालिदासाची समजूत असते. परंतु तो जो नारद मुनींना म्हणतो की चला आता स्वर्गात, आणि त्यावेळेला नारद मुनी विचारतात, अरे ज्या नव्या नाटकाची सामुग्री गोळा करायला तू पृथ्वी तलावर आला होतास, ती सामुग्री तुला मिळाली का? काय एवढी घाई करतोयस पुन्हा स्वर्गात जायची? त्यावेळेला कालिदास म्हणतो की नाही, मी काय परत स्वर्गात जातोय तो नाटक लिहिण्यासाठी नाही. माझी नवीन नाटक लिहायची माझी हौस पूर्ती भागली. या पृथ्वी तलावरचं हे वातावरण बघून, कालिदासाबद्दलचा लोकांचा गैरसमज बघून माझी हौस पूर्ती फिटलेली आहे आणि माझा एक मित्र स्वर्गात आहे, त्याला मी आता पृथ्वीवर नवीन नाटक लिहायला आणणार आहे आणि नाटककार मोलियर असं माझ्या त्या मित्राचं नाव आहे आणि तोच हे नवं नाटक चांगलं लिहील. तेव्हा आत्ता पृथ्वी तलावर हे जे काही लोक आहेत त्यांचं जगणं वागणं बघून त्याबद्दल लिखाण करणारा असा एकच मनुष्य स्वर्गात आहे आणि तो म्हणजे नाटककार मोलियर. चला तर त्याला घेऊन पृथ्वीवर येऊया. तर अशा तऱ्हेनं या कथेमधून एक संदेश असा दिला गेलेला आहे, किंबहुना कालिदास स्वर्गात गेल्यानंतर पृथ्वी तलावरील लोकांनी कालिदासाच्या साहित्याचं काय विडंबन करून ठेवलेलं आहे किंवा कालिदासाकडे पाहण्याची लोकांची काय समज आहे ते चित्रण लेखकानं इथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात अनेक थोर कवी, लेखक, महाकवी आपल्याकडे होऊन गेले आणि आजच्या पिढीला त्यांच्याबद्दल पुरेसं ज्ञान नाही याची खंत लेखकानं या कथेतून व्यक्त केलेली आहे. धन्यवाद.